गुड मॉर्निंग. आपण मराठीमध्ये एखादं चित्र बघितल्यावर त्या चित्रावरती आपण वाक्य लिहिलेली आहे, म्हणजेच आपण चित्राचं वर्णन केले. तसंच चित्र वर्णन आपल्याला इंग्लिशमध्ये करायचंय. आपलं इंग्लिश बालभारतीचं जे बुक आहे त्यातलं 1.9 हा भाग आज आपण घेणार आहे. रायटिंग स्किल, पिक्चर कंपोजिशन म्हणजे चित्र वर्णन. व्हॉट इज अ पिक्चर कंपोजिशन? Describing a picture with meaningful sentences. तुम्ही एखादं चित्र पाहिल्यानंतर त्या चित्र बघून त्याच्यावर तुम्ही अर्थपूर्ण वाक्य काय करायची आहेत, लिहायची आहेत. आता चित्र काय दिले आपण बघूया. चला सगळ्यांनी चित्राचं निरीक्षण करायचं. फक्त चित्र बघायचं. काय बघायचं आहे तुम्ही? हे चित्र आहे बरोबर. ह्या चित्रात किती झाडं दिसतात आहे? 2 झाडं दिसतात आहे. झाडाला काय बांधलेलं आहे? झाडाला झोपाळा बांधलेला आहे. ह्या झोपाळ्यावर एक मुलगी झोका घेते. त्याच्यानंतर तिथेच खाली एक मुलाने पेपर वरती, ड्रॉइंग पेपरवर झाडाचं चित्र काढलंय आणि तो दाखवतोय. मग त्याची मम्मा आहे की त्याची टीचर आहे ते तुम्ही इमॅजिन करायचंय. नंतर इथे दोघे जण खेळतात आहे, पकडापकडी खेळतात आहे का नाच करतात आहे. त्यानंतर इथे पक्षी पण आहेत झाडावरती. बघा पक्ष्यांचं घरट आहे. खालच्या चित्राकडे या. इथे काय खेळतात आहे? हाईड अँड सीक, लपाछपी. ही मुलगी शोधते आणि हे दोघे जण झाडाच्या मागे काय झालेले आहेत, लपलेले आहेत. मग हे झालं मराठीत. पण हे चित्र वर्णन आपल्याला इंग्लिश मध्ये करायचंय. मग आज तुम्हाला घरचा अभ्यास काय असणार आहे, तर हे चित्र बघायचं आणि त्याचं वर्णन मराठीमध्ये तुम्ही करायचं. 5 ते 6 वाक्य तुम्ही मराठीमध्ये लिहायची आहेत. आता सांगितले ती की चित्रात झाडे दिसत आहेत. एक मुलीने झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोका घेत आहे. एका मुलाने पेपरवर झाडाचे सुंदर चित्र काढले आहे. 2 मुले झाडाखाली खेळत आहे. एका चित्रामध्ये लपाछपी खेळताना मुले दिसत आहे. झाडावर पक्षी आहे. झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसत आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे काही वाटतं चित्र बघितल्यानंतर तशी वाक्य तुम्ही काय करायची, लिहायची आहे. आता इंग्लिश मध्ये आपण लक्ष देऊया. There is a big garden. इथे हे मोठं बाग आहे. Many children are playing in the garden. की इथे पुष्कळ मुलं या गार्डन मध्ये खेळत आहेत. Some children are playing hide and seek. काही मुले हाईड अँड सीक, लपाछपी खेळताना दिसत आहे. There are many trees in the garden. येथे भरपूर झाडे दिसत आहेत. भरपूर झाडं तिथे आपल्याला दिसतात आहे. There are birds sitting on the tree. तेथे आपल्याला झाडावर कोण बसलेले दिसतात आहे? पक्षी बसलेले दिसतात आहे. पुन्हा एकदा वाचूया. There is a big garden. Many children are playing in the garden. Some children are playing hide and seek. There are many trees in the garden. There are birds sitting on the tree. There is a big garden. Many children are playing in the garden. Some children are playing hide and seek. There are many trees in the garden. There are birds sitting on the tree. 2-3 वेळा व्हिडिओ ऐका. मराठीमध्ये चित्रवर्णन लिहा. त्याच्यानंतर हे इंग्लिशचं जे चित्रवर्णन दिलेलं आहे, पिक्चर कंपोजिशन, हे सुंदर अक्षरामध्ये लिहायचं, वाचायचा प्रयत्न करायचा आणि लिहिलेलं बाईंकडे तपासायला पाठवून द्यायचं.